नमस्कार, मदर्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी राजगिऱ्याचा गोड शिरा। त्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी राजगिरा, अर्धी वाटी साखर आणि तूप। तर राजगिरा प्रथम आपण भाजून घेऊया। लालसर होईपर्यंत थोडासा भाजायचा मंद आचेवर। भाजून झाला की ते थंड करायचा आणि थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून बारीक करून घ्यायचा। बारीक झाला की पिठाला सुद्धा आपण भाजून घ्यायचे। मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजायचे पीठ। झाले लालसर। आता आपण त्याच्यात तूप टाकून थोडंसं भाजून घेतलं की साईडला थोडं गरम पाणी करून घ्यायचं, कारण गरम पाण्यामुळे राजगिराचा शिरा हा चिकट होत नाही। तर आपण गरम पाणी घेऊया करून। तर राजगिराच्या याच्यात भाजलेल्या याच्यामध्ये पाणी टाकूया गरम आणि हलवायचा थोडासा। हलवणं झाला की त्याच्यात आपण आता साखर टाकूया। अर्धी वाटी साखर टाकायची। 1 वाटी राजगिरा असेल तर अर्धी वाटी साखर लागते। आता ते मिक्स करायचं आपण। मिक्स करत आलं की त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडीशी विलायची, जायफळ पूड टाकायची आणि हलवायचा परत। झाला छानसा राजगिराचा शिरा। करून बघा तुम्ही पण, खूप मस्त लागतो उपवासासाठी राजगिराचा गोड शिरा। अशाच उत्तम घरगुती रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद कळवा। भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।